नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। वाघ्या मोरळी लोककलावंत अनादी कालापासूनच कलेच्या माध्यमातून धर्मजागरण कुलधर्म कलेचे पालन समाज प्रबोधनाद्वारे समाजसेवेचे कार्य करीत आहेत। वाघ्या मोरळी परिषद महाराष्ट्र राज्य हे वाघ्या मोरळी यांच्या हिताची कामे करत असतात। या वाघ्या मोरळी परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दादा निकम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक येथे वाघ्या मोरळी परिषदेचे नाशिक जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष वाघ्या मोरळी परिषद मार्तंड रामचंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रथमतः पंचवटीतील मल्हारीचे दर्शन घेऊन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी संस्थापक मार्तंड रामचंद्र साठे यांनी राजेंद्र निकम यांना त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। आमच्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी निकम साहेब दादा वाघ्या मोरळी परिषदेचं अतिशय चांगलं काम या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये करतायत आणि त्या निमित्तानं सबंध नाशिक जिल्ह्यातल्या वाघ्या मोरळी लोककलावंतांचा संपर्क नाशिक जिल्ह्यामध्ये व्हावा आणि म्हणून या ठिकाणी आज वाघ्या मोरळी परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। मी मल्हारमय शुभेच्छा देतो की रवींद्र दादा आपल्या हातून वाघ्या मोरळी लोककलावंतांच्या हिताचं मल्हारमय काम व्हावं त्यासाठी या ठिकाणी मी मल्हारमय आपल्याला शुभेच्छा देतो। उपस्थित मान्यवरांनी रामचंद्र निकम यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी राजेंद्र दादा निकम यांनी आलेल्या प्रमुख मान्यवरांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले। तसेच यावेळी राजेंद्र दादा निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले। वाघ्या आणि मुरळी जागरण गोंधळाची ज्या वेळेला संकल्पना आली असेल पूर्वीपार त्यावेळेला सर्वात प्रथम त्यांना आला असेल की लोकप्रबोधन व्हावं, लोकांना एकत्रित करावं आणि त्यांना काहीतरी प्रबोधन करावं याकरता लोककलावंताची निर्मिती आली। त्यामध्ये वाघ्या आणि मुरळींची निर्मिती झाली तर त्यांनी काहीतरी प्रबोधन करावं। प्रत्येक पूजा प्रत्येक विधी प्रत्येक हवन हा एक प्रहराचा असतो, 1 तासाचं सत्यनारायण असतं, 3 तासाची चंडी हवन असतं, पण 4 तास जो लोकांना बसवतो आणि त्यांच्या पुढे कला सादर करतो तो म्हणजे वाघ्या आणि मुरळी। एवढं सामर्थ्य त्या वाघ्यामध्ये आहे। पण त्या वाघ्यांना येणाऱ्या अनगिनत अडचणी आहेत का ज्या अडचणींचं आजपर्यंत कोणी निराकरण केलं नाही आणि त्यांच्या मागे कोणी ठामपणे उभं राहिलं नाही। त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिले एकच ते आमचे आदरणीय मार्तंडजी साठे सर ज्यांनी ही वाघ्या मोरळी परिषद स्थापन केली। आणि आज तुम्ही बघू शकता पूर्ण महाराष्ट्र राज्यभर या वाघ्या मोरळी परिषदेचं काम फार जोमाने आहे। आणि मी नाशिक जिल्ह्याच्या वतीने तुमच्या सर्वांच्या मदतीने सरांना सांगू इच्छितो की सर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये चिंतामुक्त व्हा।
वाघ्या मुरळींचं काम तळागाळातल्या वाघ्यापर्यंत हे आमचे सर्व पदाधिकारी पोहोचवणार. यावेळी गुरुवर्य वाघा मुरळी परिषदेचे संस्थापक मार्तंड साठे, नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्रदादा निकम, नाशिक शहराध्यक्ष महेश शेळके, नाशिक तालुका अध्यक्ष मयूर चंद्रकांत डोंगरे, नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश माधवराव शेठ, अक्षय केदार सोनू केंजळे, संदीप पवार आदी उपस्थित होते. नाशिक स्टार न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक.